In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe. फ्रेंड्स, वेलकम टू शीतल्स कॉर्नर. तर आज आपण पाहणार आहोत टोमॅटो भाजी. अगदी टिफिनसाठी स्पेशल अशी भाजी व पटकन झटपट अशी होणारी टोमॅटो भाजी. तर टोमॅटो भाजी बनवणं अतिशय सोपी आहे आणि त्याला टेस्ट एनहान्स करणं ही या रेसिपीमधून आपल्याला लक्षात येणार आहे. तर छानपैकी असे लाल टोमॅटो 4 ते 5 घ्यायचे आहेत. ते छान धुवून कोरडे करायचे आहेत व ते छान कट करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे करायचे नाहीत. छोटे तुकडे केल्यामुळे त्याची भाजी होण्यास लवकर मदत होते व टेस्टही छान येते याची. आता एका कढईमध्ये साधारणपणे 2 चमचे तेल ॲड करायचे आहे व त्यामध्ये आपण जिरे मोहरी फोडणीला घालणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आहेत. तेल छान कडलेले आहे त्यामुळे छान जिरे तडतडलेले आहे. एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. छान लालसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण असा एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत की टोमॅटोची भाजी अगदी लहानात लहान मुलेही छान फस्त करणार आहेत. टोमॅटोची भाजी अगदी पौष्टिकही आहे आणि चपाती बरोबर अतिशय छान लागते. तर आता यामध्ये आपण आणखी काही इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. त्याआधी कांदा पटकन शिजावा व त्याला छान मीठ लागावे म्हणून आधी थोडंसं मीठ टाकायचं आहे व चिमूटभर हळदही टाकायची आहे. हळदीमुळे ही छान फ्लेवर येतो. आता आपण चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे व तोही छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा पावभाजी मसाला घालणार आहोत आणि हाच सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. पावभाजी मसाल्यामुळे अगदीच भाजी पावभाजीसारखी लागते. तर यामध्ये चवीनुसार मीठ व चटणी ॲड करायची आहे. आता चटणी ॲड करून झाल्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे व छान उकळी येऊन द्यायची आहे. ही टोमॅटोची भाजी छान अगदी स्मॅश करून घ्यायची आहे त्यामुळे उत्तम लागते. आता छान उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये टाकणार आहोत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे याला अगदी वेगळीच छान खमंग अशी चव येते. आपल्याला जेवढं आवडत असेल तेवढं 2-3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचं आहे. जर तुम्हाला जास्त शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर 1 चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलं तरीही चालू शकते. तर आता हे छान आपले टोमॅटो गळू द्यायचे आहेत. अगदी त्याची छान स्मॅश करून घ्यायची आहे भाजी. तर आता थोडं शिजून घेण्यासाठी त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. तर आता पहा आपली ही भाजी छान शिजलेली आहे व शिजत आलेली आहे. तर थोडा वेळ आणखीन ही भाजी शिजवून घेऊयात. अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आलेली आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आपण उलाटण्याच्या साहाय्याने छान स्मॅश करून घ्यायची आहे. तर आता ही भाजी आपली कोथिंबीर टाकून छान सर्व करायची आहे. ही साधी सोपी टिफिनची रेसिपी आपली तयार झालेली आहे. अतिशय उत्तम ही भाजी लागते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही टोमॅटोची भाजी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.